मॉर्निंग मैत्रिणींनो, आज आपल्याला मस्त अशी पटाडीची शेंगाची भाजी पाहिजे आहे. प्रत्येकाला आवडेल अशी ही भाजी नाही, प्रत्येकाला आवडत नाही शक्यतो, पण मी तुम्हाला प्रत्येकाला आवडेल अशी भाजी मी दाखवणार आहे. रेसिपी मस्त साध्या सोप्या पद्धतीनं. तर चला मग वेळ न घालवता अशा कवळ्या कवळ्या पटाडीच्या शेंगाच्या भाजीची सुरुवात करूया. पटाडीच्या शेंगा आहेत, पाहू शकता अतिशय मी कवळ्या कवळ्या घेतल्या आहेत. खूप मस्त भाजी होते. प्रथम आपल्याला ह्या भाजीची शीर काढून घ्यायची आहे. जशी गवारीची किंवा आपण शेवग्याची शीर काढून घेतो तशा प्रकारे अशा प्रकारे शीर काढून घ्यायची आहे. थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि हे करायचं आहे, शीर काढून घ्यायची आहे. आपल्याला ही कवळी असल्यामुळे तेवढी शीर निघून गेलेली आहे. अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. अगदी छोट्या छोट्या स्लाइडमध्ये मी कट करत आहे. मी बारीक बारीक कट करून घेत आहे. प्रथम अशा प्रकारे मी शेंगा कट करून घेतल्या आहेत आणि साईडचे अशा प्रकारे काढून घेतले आहेत. पाहू शकता कवळी असल्यामुळे ह्याची शीर निघालेली नाही. अशा प्रकारे बारीक बारीक स्लाइडमध्ये मी कट केलेला आहे. त्यात आपल्याला टाकून द्यायचं आहे. गॅस सुरू केलेला आहे. कढई ठेवलेली आहे. कढईत 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. आता ही शेंग आपल्याला ह्या कढईमध्ये उकडून घ्यायची आहे. कंप्लीट 5 ते 7 मिनिट आपल्याला उकडून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. 1 टमाटा घेतलेला आहे, ते कट करून घेत आहे. मी कट करून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे सारण पूर्ण भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे मी मोठाडच कट करून घेत आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवत आहे. तसंच 1 कांदाही घेतलेला आहे, तोही मी अगदी मोठाच कट करणार आहे. वरची साल काढत आहे. अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे आणि मोठाडच मी कट करणार आहे. आणि टमाटा, कांदा, आता कोथिंबीर आपण कट करून घेऊया. फ्रेश कोथिंबीर कट करून घ्यायची आहे. तेही आपल्याला ही करून घ्यायची आहे. सारणमध्ये भाजून घ्यायची आहे. कोथिंबीरीचं प्रमाण जास्त घातलं आहे, मस्त टेस्टेड भाजी होते. लसूण पाकळ्या 5 ते 7 घेतल्या आहेत. आले अर्धा इंच. खोबऱ्याचा खीस माझ्याकडे ऑलरेडी होता, तोही मी घेतलेला आहे. पोहे खायचे चमच्याने 2 चमचे घेतलेला आहे मी. आणि मी 2 चमचे तीळही घेतलेला आहे, पांढरे तीळ, जेणेकरून मस्त आपलं सारण होईल. 5 ते 7 मिनिटं झाले आहेत. पाहू शकता आपली शेंग उकडली गेलेली आहे. कलरही चेंज झालेला आहे. पहा आता आपण हे खाली उतरून घेऊया. आता मी लोखंडी कढई ठेवलेली आहे. त्यात आपल्याला टमाटर, कांदा हे पूर्ण सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे. प्रथम बिन तेलाचंच परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी सुकल्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे. आणि तीळ आणि खोबरे आपण शेवटी घालणार आहोत. अगोदर आपण मोठे मोठे कट केलेले वस्तू टाकलेले आहे. असं सारण भाजून घेतल्यामुळे भाजीची टेस्ट अधिक वाढते.
आणि थोडंसं तेल घालत आहे. आणि आता खोबरे आणि तीळ घालत आहे. मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. ह्या सारण परतण्यासाठी आपल्याला कमीत कमी 5 मिनिटं लागतात. खूप मस्त फ्लेवर येतो भाजीला तीळ आणि खोबऱ्याने. मस्त आता ब्राऊन कलर आलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे सारण थंड व्हायला ठेवते. अशा प्रकारे कढईत मी हे शेंग नितळून घेते. 2 मिनिट ठेवते. छोटं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे. हे पूर्ण सारण आता आपल्याला अगदी बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि जर पेस्ट होताना थोडासा प्रॉब्लेम येत असेल तर अर्धा कप पाणी घालायचं आहे आपल्याला. आता मी बारीक पेस्ट करून घेते ह्या सारणची. पाहू शकता अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी. थोडंसं अर्धा कप पाणी घातलेलं आहे. गॅस सुरू केलेला आहे. कढई ठेवलेली आहे. कढईत आपल्याला पुरेसं तेल घालायचं आहे. मी 2 माप तेल घातलेलं आहे. तेल कडकड झाले की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आपल्याला. आणि मोहरी कडकड झाल्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत. मोहरी आणि जिरे कडकड झाले की कढीपत्ता घालायचा आहे. आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक केलेलं सारण ह्या तेलात परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण सारण आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. सारण परतत असतानाच आपल्याला थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, घरी बनवलेला आपल्याला काळा मसाला टाकायचा आहे. काळी मिरची, काळ्या मिरची खूप मस्त होते आपली ही भाजी घरच्या मसाल्यात. आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे. खूप मस्त फ्लेवर सुटलेला आहे खमंग असा. धने पावडर आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा. कोमट केलेलं पाणी मी ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकते. प्रथम मी शेंग ह्या मसाल्यात परतून घेते जेणेकरून मस्त शेंगाला बाइंडिंग होईल मसाल्याची. पाहू शकता. आणि आता हे कोमट केलेलं पाणी जे मी मिक्सरमध्ये घातलं होतं ते घालून घ्यायचं आहे आपल्याला. पहा खूप मस्त भाजी झालेली मैत्रिणींनो. खूप सुगंध येत आहे. पहा दिसती तशीच मस्त झालेली आहे. आणि आता ह्या भाजीला आपल्याला कमीत कमी 5 मिनिटं स्लो गॅसवर पूर्ण उकळी येऊ द्यायची आहे. आणि मस्त, कारण आपण ऑलरेडी भाजीची शेंग तर शिजवून घेतलेलीच आहे. कंप्लीट आता आपल्याला 5 मिनिटं ही भाजी मस्त अशी लो गॅसवर शिजू द्यायची आहे. आणि आता मी प्लेट झाकून ठेवणार आहे आणि 5 मिनिटांनी आपण भाजी शिजते आपली. 5 मिनिटं झालेले आहेत. पाहू शकता किती मस्त गडद रस्सा झालेला आहे. किती सुंदर तरी आलेली आहे. पहा किती मस्त झालेली आहे भाजी. तर अशा प्रकारे आपली मस्त अशी रस्सा गडद भाजी पटडीची तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. शेंग शिजली का नाही तेही तुम्हाला दाखवते. पाहू शकता एक शेंग घेतलेली आहे. आणि पहा किती मस्त आपली शेंग शिजली गेलेली आहे मैत्रिणींनो. अगदी पुरणासारखी शेंगाची टेस्ट लागते. आता
आता मी गॅस बंद करते. पाहू शकता थंड झाल्यात किती मस्त आपलं भाजीला स्ट्रक्चर आलेलं आहे. किती मस्त रस्सा झालेला आहे पहा. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे. अगदी पनीर टिक्काला सध्या तुमची मागे टाकू शकते. आता कोण म्हणते बरं मला आवडत नाही पटडीची भाजी. प्रत्येकाला आवडणारी ही भाजी होईल जर तुम्ही ही रेसिपी माझ्यासारखी करून पाहिली तर. पाहू शकता किती सुंदर झाली आहे. ह्या भाजीसोबत तर एक पोळी खाणार नव्हतं तुम्ही 2-2 पोळी खाणार आहोत आणि आणखीन मागणार आहोत अशी ही भाजी आज झालेली आहे. पाहू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे. मैत्रिणींनो प्लीज प्लीज एकदा नक्की ट्राय करा. खूपच मस्त झालेले आहे आणि एकदम अप्रतिम टेस्ट आहे. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि कशी रेसिपी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.